तलाठी भरतीची पुन्हा एक सर्वात मोठी आणि खात्रीशीर बातमी येते. तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक मोठा दिलासा मिळालाय. काल सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या परिपत्रकावर अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या. मराठीमधून ईमेल आयडी, कक्ष अधिकारी यांची स्वाक्षरी यावरून ते परिपत्रक बनावट असल्याचा काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता. पण आता या प्रकरणावर मोठा खुलासा झालाय. आम्ही थेट महसूल व वन विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांनी दिलेली माहिती स्पष्ट आहे. हे परिपत्रक पूर्णपणे सत्य असल्याची खातरजमा महसूल व वन विभागाने केली आहे. यासोबतच जिल्हा प्रमुखांना बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून 8 मे 2026 पर्यंत तपासून घेण्याचे तातडीचे आदेश देण्यात आले. म्हणजे काय, तर आता तलाठी भरतीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालाय. भरती प्रक्रिया कधीही सुरू होऊ शकते. तुम्हाला काय वाटतं, ही भरती प्रक्रिया कोण घेणार, एमपीएससी का TCS? याची खात्रीशीर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की देणार आहोत. यासाठी चॅनलला फॉलो करा आणि तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने आता सावध व्हा. हीच वेळ आहे तयारीला जोर देण्याची, कारण पुढची संधी तुमची असू शकते. अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक यांच्या मार्फत फक्त नोंदणी शुल्कावर गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण देणे सुरू आहे. तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी तात्काळ संपर्क करू शकता. हा व्हिडिओ तुमच्या तलाठी भरती करणाऱ्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करून अशाच स्पर्धा परीक्षा विषयक घडामोडींसाठी वर्तमान निर्णय या चॅनलला नक्की फॉलो करा.